हा, गुड मॉर्निंग. आज आणखीन एक कन्सेप्ट घेऊ आपण रिलेटेड टू बायोलॉजी. ठीक आहे. बायोलॉजी मध्ये तुम्ही जे डेली फूड कंझ्युम करताय त्यामध्ये कंटेन असतात कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन. बरोबर आहे. आपण तर कंझ्युम करतोच, येस. पण त्याचं कन्वर्ट कसं होतं बॉडीमध्ये, केमिकल रिॲक्शन कसं होते, त्याची प्रोसेस काय, आपल्याला एनर्जी कशी मिळते, हे नीटसाठी इतकं इम्पॉर्टंट कंटेन आहे. आणि वन टाइम लक्षात ठेवायचं की आपल्याला एनर्जी कशी मिळतं. हे तुम्हाला ऑलरेडी खूप वेळा टीच केलेलं आहे की आपली एनर्जी कोण प्रोड्यूस करतं, तर मायटोकॉन्ड्रिया, पॉवर ऑफ हाऊस इन युअर बॉडी. मायटोकॉन्ड्रिया कसा हे पार्ट म्हणजे सेलमध्ये जे तुम्हाला एनर्जी प्रोड्यूस करते, राईट. उद्या क्वेश्चन आला की पॉवर ऑफ हाऊस विच पार्ट, तर मायटोकॉन्ड्रिया. कोणता पार्ट? हा, यू कॅन आन्सर, देऊ शकता. तर मायटोकॉन्ड्रिया. आज आपल्याला काय करायचं आहे, लक्षात घ्या. लिपिड्स, कार्बोहायड्रेट्स, अँड प्रोटीन्स. ठीक आहे. देर आर 3 कंटेंट इन्क्लूडिंग युअर डाएट्स. तुमच्या डेलीच्या डाएट्स मध्ये 3 कंटेंट प्रेझेंट असतात आणि त्याला आपण काय म्हणतो, बॅलन्स डाएट म्हणतो. काय म्हणतो आपण? बॅलन्स डाएट. यू नीड फ्रॉम चाइल्ड टू इन अडल्ट, एनी पर्सन, we need balanced diets. Carbohydrates, protein, fat. 1 gram carbohydrate equal to 4 kilocalories energy we get. 1 gram fat equal to 9 kilocalories. Don't move. Okay. 1 gram fat equal to 9 kilocalories. Listen. And 1 gram protein equal to 4 to 5 kilocalories we get. Okay. बस समोर बस. Put that is correct. Yes. Okay. Put that is. ओके. ते आपल्याला की नाही 1 ग्रॅम तुम्हाला जर कार्बोहायड्रेट तुम्ही खाल्लात तर तुम्हाला 4 किलो कॅलरीज मिळते, 4 किलो कॅलरीज. 1 ग्रॅम फॅट कंझ्युम केला तर 9 किलो कॅलरीज आणि 1 ग्रॅम प्रोटीन 4 to 5 किलो कॅलरीज. लक्षात घ्या, पर डे 2400 कॅलरीज यू नीड इन नॉर्मल पर्सन. प्रेग्नेंट फिमेल, अदर प्रेग्नेंट महिलेसाठी 3500 अबाव, फार्मर 3500 अबाव, स्पोर्ट प्लेयर यस अबाव 3000. ओके. जे हार्ड वर्कर लोक आहेत, मेहनत करतात, त्यांना आपल्याकडे जास्त लागतं. यू आर स्टुडंट, यू आर ग्रोईंग इन इंटरनल. आपल्या बॉडीमध्ये खूप चेंज व्हायला तुमच्या बॉडीमध्ये. यू नीड मॅक्झिमम कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स. Okay, so today I explain lipids, carbohydrate, protein convert into energy. How? Which process? समोर. ओके. ओके. ती कोणती प्रोसेस आहे की ही तुम्हाला कॅलरीज मध्ये कन्वर्ट करते. हे तर हे नाही ना, कारण हे कसं आहे, वेगळे आहेत. आता याला काय म्हणायचं, एरोबिक रेस्पिरेशन. कशा प्रोसेस म्हणा, एरोबिक रेस्पिरेशन. Aerobic respiration need oxygen. Aerobic respiration need oxygen. Aerobic respiration तुम्हाला लागते ऑक्सिजन. पण ऑक्सिजन जेव्हा करतो आपण, ब्रिथिंग आणि रेस्पिरेशन मध्ये फरक आहे. रेस्पिरेशन इज अ केमिकल प्रोसेस, ब्रिथिंग इज अ फिजिकल प्रोसेस. लक्षात. कारण का रेस्पिरेशन याचं कारण होतो, कारण आपण O2 21% घेतो आतमध्ये, इनहेल करतो. O2 किती? 21% इनहेल करतो आपण. O2 ऑक्सिजन गॅस. CO2 आपण किती? 0.003% घेतो आपण बेटा. आणि कार्बोहायड्रेट किती, सॉरी काय, नायट्रोजन 78% घेतो. पण जेव्हा तुम्ही एक्सेल करता ना बेटा, तर हे पूर्ण गॅस बाहेर निघतात, अदर गॅस बाहेर जातात. CO2 मध्ये वाढ होते, CO2 इन्क्रीज. CO2 तुम्ही इनहेल करत असताना 0.003% जे प्रेझेंट ऍटमॉस्फिअर मध्ये तेच घेता ना, पण एक्सेल करत असताना तुम्ही 4.5% एक्सेल करता. म्हणजे खूप वाढलेला आहे, खूप म्हणजे खूप वाढलेला आहे. 0.03 कुठं, 4.5 कुठे. आणि ऑक्सिजन घेताना तुम्ही 21% घेतलं, पण एक्सेल करताना O2 बाहेर जातो किती? 16.5%.
किती 16.5% ऑक्सिजन रिलीज एक्झेल प्रोसेस. आता घेताना किती घेता तुम्ही, इनहेल करताना 21%, पण रिलीज करताना 16.5%. म्हणजे बाकीचं यूज झालं. कुठे यूज झालं तर रेस्पिरेशन मध्ये झालं, केमिकल प्रोसेस मध्ये झालं, एरोबिक रेस्पिरेशन मध्ये झालं. ओके, तर ते एरोबिक रेस्पिरेशन मध्ये कन्वर्ट कसं होते हे आता आपण कन्सेप्ट सांगणार आहोत. ओके, चलो मी जेव्हा आधी कन्सेप्ट समजून सांगेन छानपैकी समजून घ्या, नंतर आपण छानपैकी प्रश्नाचे आन्सर क्वेश्चन करू. ओके, म्हणजे नीट बेसवर आतापर्यंत 2014 पासून आतापर्यंत नीटच्या विद्यार्थ्यांना नीटच्या एक्झाम मध्ये बऱ्याच वेळा याच्यावर प्रश्न आले. फक्त प्रोसेस इतकी सोपी आहे, इतकी सिस्टम आहे. वन टाइम मी टीच केल्यानंतर तुम्हाला सर्वांनाच बिंदासपणे समजेल, गॅरंटी आपली. तर लिपिड्स, लिपिडचा दुसरा अर्थ होतो फॅट. काय होतो? फॅट्स. ओके, कार्बोहायड्रेट्स अँड प्रोटीन. बट लिपिड, लिपिड आहे ना, लिपिड कन्वर्ट होते बेटा फॅटी ऍसिड मध्ये. कशामध्ये? फॅटी ऍसिड. लिपिड कन्वर्ट इनटू फर्स्ट ऑल ऑफ फॅटी ऍसिड. कार्बोहायड्रेट कन्वर्ट इनटू फर्स्ट ऑल ऑफ ग्लायकोलायसिस. ग्लायकोलायसिस. बघ, कार्बोहायड्रेट कन्वर्ट कशामध्ये करतं? ग्लायकोलायसिस. लिपिड कशामध्ये कन्वर्ट करतं? कशामध्ये करते? कशामध्ये करते? लक्ष ठेवा सगळे क्षण, एकदा डोक्यात फिट. लिपिड कशामध्ये कन्वर्ट करतं? कशामध्ये करते? कार्बोहायड्रेट्स. यस, कार्बोहायड्रेट्स. ओके, आता प्रोटीन. प्रोटीन थांबा, नाही प्रोटीन थांबा, डोंट वरी, प्रोटीनला आपण थोडं थांबू. बघ, आता फॅटी ऍसिड, प्रोटीन हे दोन थोडं थांबा. आता ग्लायकोलायसिस कन्वर्ट इनटू पायरिक ऍसिड. पायरुविक ऍसिड. ग्लायकोलायसिस कन्वर्ट कशामध्ये होते बेटा? मग पायरिक ऍसिड कशामध्ये? पायरिक ऍसिड. परत लिपिड कन्वर्ट इनटू कार्बोहायड्रेट कन्वर्ट इनटू ग्लायकोलायसिस कन्वर्ट इनटू यस पायरिक ऍसिड कन्वर्ट इनटू ऍसिटल. ऍसिटल कोएन्झाइम. ऍसिटल कोएन्झाइम. कार्बोहायड्रेट कन्वर्ट इनटू ग्लायकोलायसिस कन्वर्ट इनटू, त्याला विचार करता पायरुविक ऍसिड. पायरुविक ऍसिड. पायरुविक ऍसिड क्या म्हणा? करेक्ट प्रोनाउन्सिएशन. पायरुविक ऍसिड कन्वर्ट इनटू गुड. आता बघा मुद्दा काय ते. बघ, या कार्बोहायड्रेटला किती स्टेज झाला? ही पहिली स्टेज म्हणजे तुमचं कार्बोहायड्रेट कन्वर्ट इनटू ग्लायकोलायसिस फर्स्ट स्टेप. हे पहिली स्टेप. सेकंड स्टेप आणि थर्ड स्टेप मध्ये तुम्हाला मिळालं ऍसिटिल कोएन्झाइम. राईट, राईट, क्लिअर. आता इथं बघा मजा येते, त्या प्रोटीनचं मजा येते. प्रोटीन या कुठलेही दोन स्टेप करत नाही कन्वर्ट. प्रोटीन डायरेक्ट कन्वर्ट इनटू ऍसिटल कोएन्झाइम. प्रोटीनच्या कन्वर्ट कशामध्ये? डायरेक्ट कशामध्ये ते? ऍसिटल कोएन्झाइम. प्रोटीन डायरेक्ट कन्वर्ट इनटू राईट. आता बघा, आणि इकडे फॅटी ऍसिड कन्वर्ट इनटू डायरेक्ट ऍसिटल कोएन्झाइम. याच्यामध्ये दोन स्टेप नाहीत. कुठल्या? ग्लायकोलायसिस आणि पायरुविक ऍसिड. ओके, आता पुढे बघा, इथपर्यंत आलो आपण. इथपर्यंत आपण आलो. आता पुढे काय तयार होतं? तर पुढे असते तुमच्या बुक्स याच्यामध्ये आहे, तर इथं तयार होतं क्रेब सायकल. कोणती सायकल? क्रेब सायकल. आता क्रेब सायकल सगळ्यामध्ये झाला. आणि क्रेब सायकल काय करणार? क्रेब सायकल कन्वर्ट इनटू, क्रेब सायकलचं प्रोडक्ट किंवा CO2 प्लस H2O प्लस ATP. ओके, क्रेब सायकल कन्वर्ट कशामध्ये करतात? CO2 प्लस प्लस यस. आणि तुम्हाला मी बऱ्याच वेळा शिकलेलं आहे, आपला जी एनर्जी फॉर्म होते आपल्या बॉडीमध्ये बेटा, तर ATP 38. राईट, ऍडेनोसाइन ट्रायफॉस्फेट.
आता मुद्दा आहे CO2 बाहेर पडते. जे मी तुम्हाला सांगितलं घेताना आपण CO2 किती घेतोय 0.03%, पण एक्झेल करताना किती करतोय आपण 4.5%. मग हे CO2 वाढला कुठे? राईट. तुम्ही जे फूड कंझ्युम करत असता त्या प्रत्येक फूड बनले कार्बन न बनलेलं आहे. प्रत्येक फूड मध्ये कार्बन आहे. कुठलंही या नेचरमध्ये जे जे मटेरियल आहेत जाळल्यानंतर ज्याचा कोळसा होतो त्याचा ब्लॅक प्रोडक्ट मिळतो ते टोटल काय होतं कार्बन प्रोडक्ट्स. क्लिअर? ओके चले से परत सांग याला म्हणायचं काय म्हणायचं एनर्जी प्रोडक्शन फ्रॉम रेस्पिरेशन प्रोसेस. इन रेस्पिरेशन प्रोसेस एनर्जी प्रोडक्शन. समजलं का? या क्वेश्चन काय तुम्हाला एक्सप्लेन द एरोबिक रेस्पिरेशन प्रोसेस एनर्जी प्रोडक्शन कन्सेप्ट क्लिअर. ही जर डायग्राम तुम्ही काढला तर तुम्हाला इन फ्युचर मध्ये कळलं का आपलं अंतिम काय मिळतं हे. आणि याच्यानंतर आपलं एटीपी मिळतं बेटा. एटीपी म्हणजे लक्षात घ्या हे ग्लुकोज कन्वर्ट केलं आणि याच्यानंतर लास्टला आपलं ते ग्लायकोजन मध्ये कन्वर्ट होते. कशामध्ये होती? आणि आपल्या अॅनिमलच्या बॉडीमध्ये ते ग्लायकोजन फॉर्म मध्ये स्टोअर होतं. परत वन टाइम लक्षात घ्या. ओके लिपिड कन्वर्ट इंटू करेक्ट. लिपिड कन्वर्ट इंटू and fatty acid convert into acetyl coenzyme. Lipid convert into or fatty acid convert into clear. Protein convert into direct. Protein convert into direct. Right? पण दोन तर तुम्हाला समजले. कधी तुम्हाला जमेल ना? समजलं? आता इथं कार्बोहायड्रेट्स कन्वर्ट इंटू ग्लायकोलायसिस कन्वर्ट इंटू आणि पायरुविक ऍसिड कन्वर्ट इंटू यस. सम डेज I taught to you glycolysis process. Do you know? Okay. Glycolysis process occurs in cytoplasma. And glycolysis product pyruvic acid, right? Pyruvic acid. Glycolysis product pyruvic acid. व्हिडिओ मध्ये मस्त तो चेहरा लेट आला. गुड्स युट्यूबला फेमस आहे. काय काळजी करू नकोस. जरा समोर दाखव लेट आला आमचा विद्यार्थी. दाखव चेहरा. सर इकडे कम हिअर. ओके ठीक आहे. कार्बोहायड्रेट्स कन्वर्ट इंटू ग्लायकोलायसिस कन्वर्ट इंटू पायरुविक ऍसिड कन्वर्ट इंटू ओके. आणि ऍसेटिल कोएन्झाइम ची नंतर जी स्टेप आहे ती क्रेब सायकल. आणि क्रेब सायकलचं प्रोडक्ट आहे CO2 H2O ATP38. खतम. आणि आपल्याला एनर्जी पाहिजे. क्लिअर? आता आणखी एक पॉइंट क्लिअर करतो. लक्षात द्या आपल्याला कार्बोहायड्रेट ओनली यू गिव्ह एनर्जी. तुम्हाला फक्त कार्बन एनर्जी देते. लक्षात घ्या डेली वर्क करताना त्यासाठी तुम्हाला जे कॅलरी लागतात ते कार्बोहायड्रेट प्रोड्यूस करतात. पण तुम्हाला माहिती आहे फॅट सुद्धा एनर्जी देते, कार्बोहायड्रेट पण एनर्जी देतं आणि प्रोटीन सुद्धा एनर्जी देते. पण फरक काय? व्हॉट इज डिफरन्स? तिघांमध्ये काय फरक आहे सांगतो ऐका. लिपिड जे आहे ना तर 1 ग्रॅम तुम्ही जर कंझ्युम केलं बेटा तर तुम्हाला 9 किलो कॅलरीज एनर्जी मिळतो. कार्बोहायड्रेट जर तुम्ही 1 ग्रॅम कंझ्युम केलं बेटा तर तुम्हाला मिळतं साधारणतः एनर्जी 4 किलो कॅलरीज. आणि प्रोटीन जर तुम्ही कन्वर्ट केलं तर तुम्हाला मिळतं 1 ग्रॅम जर कंझ्युम केला तर साधारणतः 4 to 5 किलो कॅलरीज. ओके. पण फरक काय माहिती का? हे तुम्हाला ओनली प्रोव्हाइड एनर्जी लिपिड्स. कार्बोहायड्रेट पण ओनली प्रोव्हाइड एनर्जी. ओके. बट प्रोटीन इज इम्पॉर्टंट. प्रोटीन काय करतं? तुमच्या बॉडी बिल्डिंग बॉडी बनवते. बॉडीला बिल्ड करतं. काय करतं? बिल्ड. तुम्ही लहानपणी जर पिला असेल ते बरेच मार्केटला चालत प्रोडक्ट लहान लेकराला दिलं जातं ते दुधात टाकून काय म्हणते ना मिल्क मध्ये एंटर करून ना बोर्नव्हिटा. या लेकराने किती बोर्नव्हिटा पिलं बरं बेटा? पिलास की बोर्नव्हिटा? कधीच नाही पिला. बोर्नव्हिटा. अजून दुधी नाव सांगा ब्रँडेड. हॉर्लॅक्स. क्या बात आहे. प्रचार झाला त्यांचा. हॉर्लॅक्स. अजून
कॉम्प्लॅन, शाबाश, व्हेरी गुड. हे सगळे प्रोडक्ट जा त्याच्यावरती वाचा. ते काय म्हणते, प्रोटीन युक्त म्हणते, प्रोटीन युक्त काही नसतं त्यामध्ये. ओरिजिनल फ्रुट्स, ओरिजिनल मिल्क, ओरिजिनल तूप हे खा, मिळून जाईल. ओरिजिनल सगळं फ्रुट्स वगैरे जे आहे ना सगळं नॉर्मली विदाउट केमिकल. आपण आता तर करू शकत नाही एक्झिस्ट या लाईफ मध्ये की विदाउट केमिकल काहीच नाहीये, पण विदाउट केमिकल आपण विचार करू शकत नाही. तरी जर आपल्याला प्रोटीन मिळेल तर नेचरने पण मिळायला चांगलं, कारण आपली बॉडी बिल्डिंग होतं. कारण लक्षात घ्या, सेलचे एंटर काय न्यूक्लियर, न्यूक्लियसचे एंटर काय डीएनए, डीएनएचे एंटर काय आरएनए, आणि आरएनए काय बनवते, प्रोटीन. म्हणजे लक्षात घ्या, आपला डीएनए नाही, पूर्ण बॉडी बिल्ड झाली आहे. तुमचं IQ, तुमची ग्रोथ, तुमची इंटरनल ग्रोथ, सगळ्या गोष्टी डेव्हलप झाल्यात ना, ते सगळं कोणाचं काम आहे. म्हणून योग्य वयामध्ये योग्य, समोर 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 बस तिथं बस. येस, हा पुढे पुढे जाऊन बस, मुली जाऊन बसतील, बस बस, हा सीट डाऊन. अरे अरे हा, ओके, पॉइंट क्लियर. चलो, लिपिड्स कन्वर्ट इनटू ऑर्गन, कार्बोहाइड्रेट कन्वर्ट इनटू ग्लायकोलाइज, कन्वर्ट इनटू and pyric convert into and acid convert into and Krebs cycle's product. कन्सेप्ट क्लिअर. असं कोण आहे त्याला समजली सांगा. ही कन्सेप्ट समजली, स्टँडअप समजली, बिंदास्त. ओके, यू आर ब्रिलियंट स्टुडंट. ओके, तुम्हाला मला वाटते या पद्धतीनं सांगितलं तर कुठलीही कन्सेप्ट अवघड आहे का. ही कोणती आहे, एरोबिक रेस्पिरेशन मध्ये कोणती आहे. इन एरोबिक रेस्पिरेशन मध्ये ऑकर्स घडणारी आणि घडून ती एनर्जी प्रोड्यूस करणारी जी प्रोसेस आहे त्याला म्हणायचं एरोबिक रेस्पिरेशन प्रोसेस. ओके, तुम्ही काही जरी खाल्लात तर त्या तुमच्या जेवणामध्ये 3च पदार्थ असतील. एक असेल कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स. कार्बोहायड्रेट्स ओनली यू प्रोव्हाइड एनर्जी. कार्बोहायड्रेट नुसतं खात राहणं तुम्हाला एनर्जीच मिळतं, तुम्हाला हे होत नाही. पण आपल्याकडे ज्वारीची भाकरी खाली जातं. ज्वारीची भाकरी आपल्याला काय देते, फक्त आणि फक्त तुम्हाला एनर्जी देते. म्हणून तुम्हाला अंडी खा सांगतात, एग्स खा, मिल्क पिया, कारण मिल्क मध्ये प्रोटीन भरपूर आहे, तुमच्या एग्स मध्ये प्रोटीन भरपूर आहे. तुम्ही जर बेटा एक अंड डेलीचं खाल्लात, 1 एग्स, MPSC ला कुशाला होता, 1 एग्स मध्ये किती जर कॅलरीज एनर्जी असेल 1 एग्स मध्ये, तर लक्षात ठेवा 90 कॅलरीज असतात. किती असतात, 90 कॅलरीज असतात. मी नेहमी म्हणतो वी आर स्टँडर्ड कंट्रीज, बेगर स्टँडर्ड कंट्री आहोत. आपलं दुर्दैव असं आहे, ऑन कॅमेरा बोलतोय, की आपल्या देशातल्या लोकांना परफेक्ट डाएट मिळत नाही, म्हणून आपली ग्रोथ परफेक्ट होत नाही. त्याचा परिणाम आपल्या IQ वर होतो. आणि लक्षात घ्या, इंडियन गव्हर्नमेंट जे सेंट्रल गव्हर्नमेंट त्याची पॉलिसी आहे की मिड डे मील नावाची एक स्कीम चालू आहे, बरोबर आहे. ZP मध्ये, जिल्हा शाळेमध्ये, प्रायव्हेट मध्ये नाही, प्रायव्हेट मध्ये सगळे श्रीमंत असतात, त्यांना गरज नाही. पण आपल्या देशातलं एक वास्तव चित्र असं आहे बेटा, की आपल्या देशामध्ये 60% लोक गरीब आहेत, BPL धारक, बिलो पॉवर्टी लाईन, म्हणजे गरिबीमध्ये आहेत ते. खरं त्यांचं उत्पन्न या काळामध्ये 1 लाखाच्या आतमध्ये आहे, 1 लाखाच्या आतमध्ये. अशांच्या घरी हे आपण जे सायन्सची गोष्ट करतोय की प्रोटीन मिळावं, हे मिळावं, ते इम्पॉसिबल होतं. आणि त्याचा परिणाम त्याच्या पूर्ण बॉडीवर होते, आणि बॉडी ते जो जनरेशन आहे ते खराब होते. आणि ते जनरेशन खराब झाल्यामुळं भविष्यातलं इंडियन जे डेव्हलपमेंट आहे, भारताचं जे डेव्हलपमेंट आहे, कारण भारताचं डेव्हलपमेंट युथवर आहे, तरुणावरती आहे. यू आर नेक्स्ट जनरेशन. तुम्ही भारताचे नवीन का नागरिक आहात, ते पण कसे एकदम उत्कृष्ट. मग तुम्हाला चांगलं जेवण मिळणं, चांगलं फूड मिळणं, उत्कृष्ट डाएट मिळणं, ही रिस्पॉन्सिबिलिटी जशी तुमच्या कुटुंबाची आहे तशी आपल्या देशातल्या प्रशासन व्यवस्थेत सुद्धा आहे. समजलं का. म्हणून भारतामध्ये अडॉल्ट्रेशन ऍक्ट, मी बऱ्याच वेळेस आहे ना, कधी कुठे सांग, अडॉल्ट्रेशन ऍक्ट 1954 म्हणलं की 1954 अडॉल्ट्रेशन ऍक्ट कधी बनला, 1954, की आपल्या खाण्यामध्ये काही भेसळ होऊ नये. पण दुर्दैवानं होते. आणि तुकाराम मुंडे सारखा जो एक अधिकारी आहे
ज्यांनी सगळी सिस्टम चेंज केली इमानदारी म्हणून एका अधिकाऱ्यांनी, सगळे जर इमानदार झाले तर देश सुदृढ बनू शकतो, देशामध्ये प्रगती होऊ शकते. आणि असं नसतं बरं का, आता तुम्ही स्टुडंट आहात, मी टीचर आहे, मी टीच करतो, ठीक आहे, उपजीविका उदरनिर्वाह व्यवस्था असेल मान्य आहे, पण प्रत्येकाचे कॉन्ट्रीब्युशन आपल्या देशाच्या विकासामध्ये पाहिजे. वेगळ्या पद्धतीने तुमच्या भविष्यात कोण डॉक्टर बनतील, अजून काही मोठे काहीतरी बनतील, तेव्हा तुम्ही पण समाजाचा वाटा उचलावा लागेल प्रत्येकाला. म्हणून प्रोसेस स्ट्रॉंग लक्षात ठेवा. कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, लिपिड ही प्रोसेस आपल्या बॉडीमध्ये कशी घडतं समजलं. परत रिपीट वन टाइम. लिपिड्स कन्वर्ट इनटू, जरा बोला ना, लिपिड्स कन्वर्ट इनटू फॅटी ऍसिड कन्वर्ट इनटू, यस क्लियर. हा, कार्बोहायड्रेट कन्वर्ट इनटू ग्लायकोलाइज कन्वर्ट इनटू पायरिक कन्वर्ट इनटू ऍसिड कन्वर्ट इनटू आणि क्रेब्स सायकल फायनल प्रोडक्ट प्रोटीन डायरेक्ट कन्वर्ट इनटू. ओके, लक्षात घ्या, हे लास्टला प्रोडक्ट मिळणार. ओके, आणखीन एक, भले तुम्हाला फॅट मधून एनर्जी मिळत असेल, पण फॅटची तुम्हाला एक्स्ट्रा गरज आहे का? अजिबात नाही. लिमिटेड तुमच्या हाईट प्रमाणे तुमचं वेट असावं, त्याच्यावर वेट नसावं. फॉर एक्झाम्पल माझी हाईट आहे 169 170, तर माझं वेट किती असलं पाहिजे? साधारणतः 70 किलो असायला पाहिजे. किती? 70 किलो. तुमच्या हाईट प्रमाणे वेट असायला पाहिजे. त्याच्या वर गेला तर फॅट आपल्याला एनर्जी तर प्रोव्हाइड करते बेटा, पण आपल्याला थकवते, आपला टायर्डनेस आणतं, आपण काम करू शकत नाही प्रॉपर. क्लिअर? मला वाटते कन्सेप्ट क्लिअर झाली नक्की. दिस कन्सेप्ट रिलेटेड टू एरोबिक रेस्पिरेशन नीट साठी उत्कृष्ट कन्सेप्ट आहे. लॉंग टर्म साठी लक्षात ठेवायचं. आता म्हणजे तुम्हाला भरपूर वेळ आहे त्या याच्यासाठी. नीट साठी जर कधी प्रश्न आला, खटकन क्वेश्चन आला, समजा कशातून काय कन्वर्ट होतं, तर तोंडपाडा चार्ट आला पाहिजे लक्षात. लक्षात समोर चार्ट आला, अरे हा लिपिड, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन. पण लिपिड कन्वर्ट इनटू डायरेक्ट फॅट आणि फॅटी ऍसिड कन्वर्ट इनटू, राईट. मग कार्बोहायड्रेट कन्वर्ट इनटू ग्लायकोलायसिस, ग्लायकोलाइसिस कन्वर्ट इनटू पायरिक ऍसिड, आणि पायरिक ऍसिड कन्वर्ट इनटू, आणि इकडे प्रोटीन कन्वर्ट डायरेक्ट इनटू. मग तिघाचं जंक्शन कुठे भेटलं? ऍसिटिल कोएन्झाइम. आणि तिथून मग काय झालं? क्रेब्स सायकल. आणि क्रेब्स सायकलचं प्रोडक्ट फायनल. ओके ओके, या पद्धतीनं लक्षात ठेवा. लगेच वाचून घ्या, पटकन पटकन लिहून घ्या, चला फास्ट. ही डायग्राम लिहून घ्या, छानपैकी नोट करा.